फंडामेंटल सेंटेन्सेस. फंडामेंटल सेंटेन्सेस जी आपण काल पाहिली, फक्त सहाय्यकारी क्रियापद असणारी वाक्य. त्यामध्ये खड्यांच्या स्वरूपात, जसं भातामध्ये तांदळामध्ये खडे असतात, त्या खड्यांच्या प्रमाणात काही अशी वाक्य असतात, यांना आपण नाव दिलंय फंडामेंटल टू. मग हे अगोदर का, हे जर खड्याच्या रूपात असणारी भातातील वाक्य, भात म्हणजे भात नाही तो तांदूळ, तांदळातील वाक्य बाजूला काढली तर शिल्लक काय राहील मला सांगा. तांदळातील खडे बाजूला काढले, शिल्लक काय राहील. शिल्लक राहिलं सगळं F1. समजलं. आणि F1 ची वाक्य जास्त आहेत, शिल्लक राहिलं काय F1 म्हणजे काय, फंडामेंटल 1 आणि फंडामेंटल 2. आता तुम्ही जे वाक्य लिहिले काल, त्यातली मला काही वाक्य मी लिहिली किंवा तुम्ही लिहिली वाचून दाखवा. चला ऑनलाईन ऑफलाईन. बर, जर ते F2 असेल तर त्याला डॅश करून काय लिहायचं, F2 लिहायचं. आणि बाकी शिल्लक असलेलं कोणतं आहे, F1 आहे. चला सांगा वाचा. एक एक वाक्य, कोणी कोणते वाक्य वाचा सांगा ऑनलाईन ऑफलाईन. ते विद्यार्थी आहेत. बघा इथं आहे का, याच्यापैकी आहे का, नाही. त्याला डॅश करायच्या वाक्याला आणि F1 लिहायचं. जर पोझिशन नसेल तर F1 लिहायचं, आणि पोझिशन असेल तर F2 लिहायचं. आता सगळे वाक्याच्या समोर आपला F1 F2 F1 F2 लिहायचं. सांगा. आमचं गाव इथून 200. तुम्हाला पुढचं आलं की पोझिशन साठी असेल तर चाललं. इथं पोझिशन आहे का, नाही. आमचं गाव पोझिशन आहे ना. आमचं गाव आहे किंवा आमचं एक गाव आहे हे चाललं. मात्र आमचं गाव इथून काय 200 किलोमीटर अंतरावर आहे, तर त्याला डॅश करायचं आणि पोझिशन नसल्यामुळे त्याला F1 लिहायचं. ऑनलाईन वाले तुम्ही पण सांगू शकता. ते पिण्याची पाणी आहे, इथं कुठंच नाही आहे का, इथं या प्रकारचं आहे का, नाही. मग त्याला परत काय करायचं, F1 असं लिहायचं डॅश करून. चला पुढे बोला. पाणी थंड होतं, इथं आहे का, इथं आहे का पोझिशन मध्ये, नाही. त्याला पण परत काय करायचं, F1च द्यायचं. सांगा रे ऑनलाईन वाले, तुमचे वाक्य सांगा. घड्याळाला 3 काटे आहेत. कुठं आलं, आलं का, F1 मध्ये कसं येईल, तर त्याला त्याच्या शाळेमध्ये आलं ना. घड्याळाला 3 काटे आहेत. अथर्व, अथर्व सांग. F2. राम आज पुण्यात आहे. राम आज पुण्यात आहे. इथं पोझिशन आहे का, नाही. त्याला काय करायचं, डॅश करून F1 लिहायचं. बोला ऑनलाईन ऑफलाईन कुणी पण बोला. अंकिता, अंकिता बोल. ती ती डॉक्टर असेल. ती डॉक्टर असेल, याच्यापैकी नाहीये, पोझिशन पैकी नाहीये. मग त्याला काय म्हणू आपण, F1. बोला. पप्पा काल शेतात होते, ते पण F1. पोझिशन नाही. बोला. उद्या सोहम घरी असेल, F1. मग सर F2 वाले वाक्य मग आम्हाला सांगा बरं कसे येते, लिहा. F2 वाले सेपरेट लिहा, अशा प्रकारचे वाक्य सुद्धा लिहा. आमच्या नवीन बिल्डिंगला 2 लिफ्ट असतील. आलं का ला. आमच्या नवीन बिल्डिंगला 2 लिफ्ट असतील. सुनीता विलियम्स कडे खूप नॉलेज आहे. इथे सुनीता विलियम्सला पण बोलू शकतो बरं का आपण. आता मी कडेचा उपयोग सांगायचा म्हणून सांगितलं. सुनीता विलियम्स कडे म्हणा, सुनीता विलियम्स जवळ म्हणा, तर सुनीता विलियम्स ला म्हणा खूप नॉलेज आहे.
संजीवनीचं पुण्यात घर आहे. संजीवनीचं पुण्यात घर आहे. संजीवनीचं पुण्यात घर आहे. बघा आता हे वाक्य दोन्ही ठिकाणी येतं बरं का. संजीवनीचं घर पुण्यात आहे आणि संजीवनीचं पुण्यात घर आहे. पुण्यात घर आहे आणि घर पुण्यात आहे. घर पुण्यात आहे F1 आणि संजीवनीचं पुण्यात घर आहे. संजीवनी हॅज हाऊस इन पुणे आणि संजीवनीज हाऊस इज इन पुणे. म्हणजे तेच वाक्य, एकच वाक्य आपण F1 मध्ये पण बोलू शकतो आणि F2 मध्ये पण बोलू शकतो. जर या पद्धतीनं आलं तर F2 मध्ये, जर वेगळ्या पद्धतीने आलं समजा संजीवनीचं पुण्यात घर आहे, हे इथपर्यंत या पद्धतीने आलं आणि संजीवनीचं घर पुण्यात आहे, हे या पद्धतीने नाही. हॅलो, नाही समजलं सोडून द्यायचं, काय फरक पडत नाही. समजलं नाही समजलं. चला आता मंदिरात आपण जातो. प्रत्येकच मूर्ती कोणाची मानल्यास तीर्थयात्रा होईल का? कधी कम्प्लीट होईल का? फक्त हात जोडणे निघणे. ही कोणाची मूर्ती, जन्म कधी झाला, मग कोणी आणलं, कोणी घडवली, एवढं कशाला अभ्यास करायचा? काय काय लोक तर सगळ्या मूर्त्यांना एकदाच हात जोडतात. निघा एवढं प्रत्येकच मूर्तीला हात जोडायचं म्हणलं तीर्थयात्रा कधी कम्प्लीट होईल का? नाही ना. तेव्हा कधी कधी काय काय लोक कळसाच्या पाया पडा, है ना. कळस दिसला का? हो दिसला, झालं, पंढरपूर संपलं, है ना. यात्रा सफल झाली, कळसाचं दर्शन झालं. असं असतं की नाही? यात्रेला कोण मंदिरात जायला लागले? चला पुढं असं करायचं. थोडा विचार नाही करत बसायचं, मूर्तीकडे बघत नाही म्हणजे टाइम नाही आपला. हा पुढं कोण, लवकर लवकर बोला. आज खूप ऊन आहे. कुठं आलं? पोझिशन नाही, खडा नाही म्हणलं तांदूळ आहे. टेन्शन घ्यायचं नाही. F1 त्याला खेळत बसायचं नाही. खडा असेल तर उचलायचा. हा बोला. आतापर्यंत समजलं हाऊ टू क्लासिफाय? बघा आता क्लासिफाय करा. तुम्ही कोणतेही 10 वाक्य लगातार क्लासिफाय करा. म्हणजे एक लगत 10 वाक्य कुठं आहेत ते बघा. मग मी लिहिलेले असेल किंवा तुम्ही लिहिलेले असतील. एक लगत 10 वाक्य, कोणी कोणतेही, ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांनी 10 वाक्य कंटिन्युअसली. काल मी दिलेच ना वाक्य, त्यातलेच कोणते 4 वेळेस पाहू शकतो. केलं का? आजचं लाईफ मधलं सर्वात सर्वात सोपं लेक्चर असणार आहे. एवढंच आहे, एवढंच लेक्चर आज लवकर संपणार. लाईफ मधील सर्वात सोपं लेक्चर. तर जे काही तुमच्याकडे वाक्य किती झाले बघा. 21 इंटू 2 42, 42 प्लस 21 63 प्लस 45 किती झाले? 108. माझं मॅथ्स पण थोडंसं बरोबर आहे ना, ठीकठाक आहे. 108 एवढा कसा आला बघा. कसं आहे? आलं ना. माळेचे मनी आले का? 108 बघा. योगा आहे हा. बर, आता हे जे 108 सेंटेन्सेस तुमच्याकडे आहेत त्याला F1 F2 F1 F2 लिहायचं. आणि आजचा एक्स्ट्राचा होमवर्क, आजचा होमवर्क काय? F2 सोडून द्यायचं आणि फक्त लिहायचं फंडामेंटल 1. नवीन हेडिंग द्या. चला, फंडामेंटल 1 याचा अभ्यास आपल्याला चालू करायचा. आणि हा एक्स्ट्राचा होमवर्क आजचा, म्हणजे आजचा होमवर्क हा. आता सांगा मला फक्त फंडामेंटल 1 चे वाक्य सांगा. चला मराठीमध्ये सांगा रे, सगळे मिळून सांगा. 10 15 20 वाक्य सांगा मला. चला लवकर लवकर बोला. ऑनलाईन ऑफलाईन सगळेजण मिळून बोला. फंडामेंटल 1 याचा अर्थ काय? फक्त सहाय्यकारी क्रियापदाची वाक्य असतील, मात्र त्याच्यामध्ये पोझिशन वाले वाक्य नसतील. ठीक आहे? हा तरच बोल. मंदिरात फॅन आहेत. मंदिरामध्ये लिहा. मंदिरात फॅन आहेत. चला पुढे बोला. नवीन मुलं बोला, नवीन मुलं. हा कोण आहे? अंकिता बोल. हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत. हा मला असं वाटतं तुम्ही दोघंही जुने लोक आहेत, कारण का तुमचं वाक्य जे आलं हे हॉस्पिटलमध्ये सुविधा आहेत, हे जुनं वाक्य आहे. हॉस्पिटलमध्ये भरपूर सुविधा आहेत.
हा अथर्व. हा अथर्व बोल. आज मुंबईत खूप उकडत आहे. उकडणे. उकडणे मुख्य क्रियापद झालं. उकडत आहे. उकडणे मुख्य क्रियापद झालं. फिलिंग हॉट. टू फील. तो गाडीमध्ये 5 लिटर पेट्रोल होतं म्हणून जरा, कारण सगळं आहे आहे होतं म्हणून. हा पुढं बोला. आर्य. अनुज. आर्यन बोल. आर्यनंतर अनुज. हा शाळेमध्ये स्पर्धा कॉम्पिटिशन आहे. शाळेमध्ये. स्पर्धा कॉम्पिटिशन. अरे राजा, स्पर्धा कॉम्पिटिशन नसतं रे बाबा, कॉम्पिटिशन आहे म्हण ना, किंवा कॉम्पिटिशन आहे म्हणजे काय असतं रे बाबा, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे असं म्हण. हा पुढं. अजय सर. हा अनुज. अजय सर. बघा वाक्य बघा, खूप चांगलं वाक्य आहे. उद्या खूप गरमी असेल. उद्या खूप गरमी असेल. चालेल वाक्य हे. बघू आपण बनवताना कसं करायचंय. चालेल. हा पुढं कोण आहे रे, बोला. अनुज. बोला अनुज बोल. पुण्यात गर्दी आहे. पुण्यात. हा चालेल ना. पुण्यात गर्दी आहे. हा शेतात भरपूर झाडे आहेत. अरे किती विचार करतात तुम्ही. झाडे. व्हेरी गुड. जत्रेमध्ये लहान मुलांची खेळणी होती. आ जात आहे कसं येईल. जाणे मुख्य क्रियापद आलं ना धडधडीत. मुलांची खेळणी होती. बघा तुम्हाला साधं सोपं सांगतो. तुम्ही ज्या ठिकाणी बसलात ना, तुम्ही आजूबाजूला बघितलं, तुम्हाला खूप फंडामेंटल वनची वाक्य दिसतील. क्लासमध्ये 1-2 चेअर आहेत. क्लासमध्ये 4 विद्यार्थी आहेत. क्लासमध्ये काल 20 विद्यार्थी होते. क्लासमध्ये एसी आहे. क्लासच्या बाहेर आमच्या चपला आहेत. बरोबर. माझ्या हातामध्ये छान वॉच आहे. किती वाक्य आहेत. माझा स्वभाव छान आहे. त्याचा चेहरा चांगला आहे. तिचे केस काळे होते वगैरे. हा माझ्या हातामध्ये वॉच आहे. माझ्याकडे वॉच आहे म्हणजे मालकी झालं. समजून घ्या मराठी. माझ्या हातामध्ये वॉच आहे हे नाही मराठी, तुमचं मालकी नाही झालं. पोझिशन वेगळं आहे. त्याला प्लेस सांगितली. वॉच कुठं आहे तर हातामध्ये. तर याचा विषय आपण बघू बाबा. याच्यामध्ये जसं मालकी सांगितली, तसं F1 ची वाक्य काय सांगतात त्याच्याविषयी आपण उद्या विचार करू ना, काय अडचण नाही. हा आज फक्त एकच टाळा तुम्ही या प्रकारचं. बघा माझ्या हातामध्ये आहे का कुठं, इकडं इकडे इकडे माझ्या हातामध्ये दिसतंय कुठं, इथं नाही ना. माझ्याकडे म्हणता आलं असतं. माझ्या आला असतं. कर्त्याकडे डायरेक्ट. कर्त्याच्या हातामध्ये दिसतंय कुठं, इथं नाही. मग नाही म्हणायचं. बिंदास यासारखं क्लिअर कट दिसला तर तिकडं सांगितलं होतं. खड्या प्रमाणात असतंय ते. तांदळात किती खडे असतात, 4, 5, 10 तेवढंच वाटते. हा त्याला सेपरेट आपण शिकणार आहोत, डोंट वरी. चला पुढे बोला रे ऑनलाईन वाले. पुढे बोला. अजय सर. हा बोल लवकर. शेतात पीक आहेत. अरे काय घरात आहे, शेतात पीक आहे, काय वाक्य क्रिएटिव्हिटी काय आहे, शेतात पीक आहे. काय क्रिएटिव्हिटी आहे, मला नाही आवडलं वाटत. क्रिएटिव्हिटी सांग. फ्रीज मध्ये दूध होतं सांग ना. फ्रीज मध्ये दूध होतं. फ्रीज मध्ये दूध होतं. बॉक्स मध्ये द्राक्षे आहेत. बॉक्स मध्ये द्राक्षे आहेत. पण सर्वांना द्यायचे नाही. असं का नाही, पण दिली हो. खूप लोकांनी दिली. सर्वांचे धन्यवाद. ज्यांना देता नाही आली त्यांनी पण इच्छा व्यक्त केली, त्यांचे पण धन्यवाद. है ना. अंधारे सरांनी खूप बोलवलं परंतु जाता नाही आलं मला. त्यांची काही चूक आहे.
बर पुढं अथर्व. बोला. अथर्व बोल. हा झाडाला खूप आंबे आहेत. झाडाला आंबे बघा बघा झाडाला आंबे आहेत. कुठं आलं? झाडाला आंबे आहेत. फंडामेंटल 2 आहे, 1 नाही. 1 पाहिजे आपल्याला. रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक होतं म्हणून आपण आहे होत. बघा कुठं आलं वाक्य सांगा. क्लासला रविवारी सुट्टी असेल. आलं ना? ते सोडायचं. रविवारी क्लास बंद असेल ते इथे. क्लास रविवारी बंद असेल. रविवारी क्लास बंद असेल. पुढे बोला. तर ऐश्वर्या, ऐश्वर्या बोल. मी मामाच्या घरी आहे. हा बरोबर लिहा. मी मामांच्या घरी आहे. मी मामांच्या घरी आहे. करेक्ट आहे वाटतं. पुढं आ नारळामध्ये खूप पाणी आहे. खूप पाणी आहे. आपण 2 जण पिऊ असं का? असं नाही. हा पुढं बोला. बोलते राहो. सर दुर्वा, दुर्वा बोल. बसमध्ये खूप पॅसेंजर होते. बसमध्ये खूप पॅसेंजर होते. बरोबर चालतंय. बघा वेदांत पॉज करतो मी. ते रेकॉर्डिंग वाले बघणारे म्हणते. ऑल राईट चला पुढे होतो आपण. बसमध्ये खूप. पुढे बोला. आणि काय काय सांगता आणखीन? एनी मोर. एनी मोर सांगा काहीतरी. पाणी थंड होतं. काहीतरी सांगा ना असं काहीतरी. पाणी थंड होतं. उद्या CSK ची मॅच असेल. इथं पण चाचीची आलं मात्र पोझिशन नाही बरं काय. देर इज नो पोझिशन ओव्हर हिअर. पोझिशन नाहीये. सॉरी. समजलं? तर याला म्हणतो आपण फंडामेंटल 1 चे सेंटेन्सेस. ओके टाइम टू नो द होमवर्क. होमवर्क बघा. होमवर्क असे रिपीट ट्वाइस आणि सेल्फ 100 फक्त मराठीमध्ये वाक्य. कारण का ह्याने तुमची या मराठीच्या होमवर्कनं तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे. तुम्ही जर वाक्य नाही लिहिले तर तुम्हाला संकल्पना क्लिअर होणार नाही. हे F1 आणि F2 काय म्हणणार आहे. F2 फक्त येऊ देऊ नका. फक्त F1 येऊ द्या. ऑल राईट ऑनलाईन वाले. होमवर्क मध्ये काय अडचण? दिवसभर करत बसा होमवर्क. दुसरं काहीच काम करू नका. ठीक. मुलांना काय काम आहे दुसरं उन्हात? होमवर्क फिरण्याच्या ऐवजी काम करत बसा. अभ्यास करत बसा.
झालं का सगळ्यांचं लिहून? फोर्थची मुलं, आर यू ऑल डन? लिहून झालं का? येस ऑर नो? ओके, शॅल वी हॅव पॉज? Yes, sir. We will have pause. ओके, विल हॅव पॉज. बाय बाय.